लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की इकडे आता जी सखी आहे ती देवासमोर म्हणजेच साईबाबांसमोर दर्शन घेत असताना लोक तिच्याबद्दलचा जो व्हिडिओ व्हायरल होत असतो तो बघत असतात की सखीने ड्रग्स डील केलेली आहे असं. तर इकडे सखी ही साईबाबांबरोबर बोलत असते. ती साईबाबांना म्हणत असते, बाबा माझ्यासारख्या सरळ साध्या माणसांच्याच बाबतीत नेहमी वाईट का होतं? मी दोन्ही बाबतीत कच खाल्ली, नवरासुद्धा आणि जिला इतकी वर्ष आई मानली तिच्यातसुद्धा. मी एवढी वर्ष त्या बाईला माझी आई मानली, पण त्या बदल्यात मला काय मिळालं बाबा? विश्वासघात, फक्त विश्वासघात. त्या बाईने माझा विश्वासघात केला बाबा. ह्या सगळ्याला काय अर्थ आहे? का केलं असं माझ्याबरोबर बाबा? का घडलं हे सगळं? असं सगळं सखी आता विचारत असते, बोलत असते. त्याबरोबर तिकडे ती सगळी लोकं येतात आणि आता ती लोकं म्हणत असतात की लाजही वाटत नाही या मुलीला, ड्रग डील करते तर करते आणि वरून साईबाबांच्या समोर येऊन नतमस्तकसुद्धा होते. खरंच मानलं बाबा ह्या मुलीला, असं कसं कोणी वागू शकतं? त्याबरोबर मागून 2 माणसं येतात आणि ती म्हणतात की ए ड्रग्स दे ना, ए ड्रग्स दे ना ड्रग्स. त्याबरोबर सखी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? हे ड्रग्स दे ना ड्रग्स म्हणजे काय? हे बघा माझ्याकडे ड्रग्स वगैरे काहीही नाही आहे, तुम्हाला कळत नाही का? हे बघा बाजूला व्हा, सोडा माझा रस्ता. त्याबरोबर लगेचच एक बाई म्हणते, खरंच बाबा ती बिचारी आई, तिची काय अवस्था झाली आहे, ड्रग्स वगैरे डील करायच्या मागे लागली आहे आणि वरून साईबाबांच्या चरणी येऊन माथासुद्धा टेकवते. लाजच वाटत नाही या मुलीला. खरं तर ना या अशा लोकांना देवाच्या दारात येण्याची बंदीच घातली पाहिजे. त्याबरोबर आता ती जी 2 माणसं असतात ती म्हणत असतात, ए ड्रग्स दे ना ड्रग्स, ए ड्रग्स दे ना. तर इकडे सखीला मात्र आता कळतच नसतं की बाप रे हे सगळं काय सुरू आहे. त्याबरोबर मग आता सखीला घेरी येऊ लागते आणि सखी चक्कर येऊन आता खाली कोसळते. सखी खाली पडते, पण तरीही सखीच्या मदतीला कोणीही पुढे सरसावत नाही. सगळ्यांना हेच वाटत असतं की ही एक ड्रग्स डीलर आहे आणि त्यामुळे सखीला त्रास होत असतो, पण तरीही तिच्या मदतीला कोणी जातच नाही. त्यानंतर मग इकडे आता सखी ही बेशुद्ध अवस्थेत असते आणि कोणीतरी व्यक्ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते. आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून तिचीच सख्खी सासू अर्पिता असते. आता सखी जेव्हा जागी होते तेव्हा ती स्वतःच्या जवळ अर्पिताला बघते. अर्पिताला तिथे बघून सखी म्हणते, तुम्ही? त्याबरोबर अर्पिता म्हणते, हो. त्याबरोबर सखी म्हणते, आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो बरोबर? त्याबरोबर अर्पिता म्हणते, हो अगदी बरोबर. त्यावर सखी म्हणते, मग मी इथे तुमच्याबरोबर तुमच्या गाडीत काय करते? त्याबरोबर मग अर्पिता सखीला सांगत असते की तू ना तिकडे बेशुद्ध अवस्थेत पडली होतीस आणि तुझी मदत करायलासुद्धा कोणीही तयार नव्हतं, म्हणून मग मी तुला इथे आणलं माझ्याबरोबर. त्याबरोबर मग आता सखी ही अर्पिताला म्हणते की थँक्यू सो मच, पण आपण नेमकं कुठे जातो आहे आणि तुम्ही मला कुठे घेऊन जात आहे? त्याबरोबर अर्पिता म्हणते, कळेल, लवकरच कळेल, सगळं कळेल. त्याबरोबर मग आता सखी आणि अर्पिता ह्या दोघीजणी गाडीतून चाललेल्या असतात. आता बघता बघता त्यांची गाडी एका मोठ्या दरवाजासमोर येऊन थांबते. आता गाडी थांबते, त्या दोघी बाहेर उतरतात. सखी म्हणते, आपण कुठे आलो आहे हे? त्याबरोबर अर्पिता म्हणते, आपण माझ्या घरी आलो आहे, हे माझं घर. त्याबरोबर सखी म्हणते, काय तुमचं घर? हे कसं शक्य आहे? अहो हे घर तुमचं कसं असेल काकू? त्याबरोबर ती म्हणते, अगं माझंच घर आहे. त्यावर मग अर्पिता म्हणते, अहो नाही काकू, हे तर कबीर किर्लोस्करचं घर आहे ना. त्याबरोबर मग लगेचच सखीला आठवतं की ती कबीरच्या घरी कुंडी जेव्हा त्याच्या वस्तू परत करायला आली होती तेव्हा ती इथेच आली होती. त्याबरोबर मग आता ती म्हणते, हो अगदी बरोबर. त्यावेळी मग आता त्या ठिकाणी कबीर येतो आणि म्हणतो, हो बरोबर, हे घर माझं आहे, पण हे घर यांचंही आहे, मी यांच्या घरात राहतो, ह्या माझ्या नाही. त्याबरोबर सखी म्हणते, नेमका काय प्रकार आहे हा सर्व? त्यावर कबीर म्हणतो, सांगतो, ही माझी आई अपर्णा किर्लोस्कर. त्याबरोबर हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याबरोबर इकडे कबीर हा लगेचच सखीला म्हणतो, बोला काहीतरी. सखी काहीच बोलत नसते, निरुत्तर असते. अर्पिता म्हणते, कबीर माझ्या सुनेला काय असंच दारामध्ये टाटगळत ठेवणार आहेस का? चल लवकर तिला घरात घेऊन ये. त्याबरोबर मग अर्पिता, कबीर आणि सखी हे सगळेच जण आता घरात येतात
आता घरात आल्याच्या नंतर मग इकडे टी व्हीवरती तीच बातमी सुरू असते, ज्यामध्ये सांगितलं जात असतं की राघव कामत यांची मुलगी आणि तेजस्विनी कामत यांची मुलगी सखी कामत ही ड्रग डीलच्या केसमध्ये पकडली गेलेली आहे. एवढ्या मोठ्या घरच्या मुली ह्या अशा वाया जातातच कशा वगैरे वगैरे बोललं जात असतं. आता हे सगळं बघून अर्पिता म्हणते की कबीर, अरे काय आहे हे सगळं? कबीर म्हणतो, आई अगं हे सगळं खोटं आहे. अर्पिता म्हणते, अरे मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे ते. त्याबरोबर कबीर म्हणतो की बेबी सरकार, तुम्ही काही काळजी करूच नका. माझ्या बायकोच्या विरोधात हे असं सगळं करणाऱ्यांना मी सोडणारच नाही आहे. एक मिनटं. आणि मग तो किरणला कॉल करतो आणि किरणला सांगतो की किरण, सध्या टी व्हीवरती सखीच्या बाबतीतल्या ह्या ज्या काही बातम्या येत आहेत ना, सगळ्या न्यूज चॅनलवरच्या त्या सगळ्या बातम्या लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे. त्याबरोबर लगेचच किरण होकार देतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता लगेचच अर्पिता ही सखीला म्हणत असते की तुला बघून आणि तुला भेटून खूप छान वाटलं. अगं पण तू अशी दारात का उभी आहेस? ये ना, ये बस. त्याबरोबर मग अर्पिता सखीला बसायला देते. सखी बसते. आता मग कबीर म्हणतो, बेबी सरकार मी पाणी घेऊन येतो. त्यावेळी अर्पिता म्हणते, कबीर थांब, माझ्या सुनेसाठी मी पाणी घेऊन येईन. आणि मग ती पाणी घेऊन येते. ती सखीला पाणी देते. सखीच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आहे हे अर्पिताच्या लक्षात येतं. अर्पिता सखीला म्हणते, सखी हे घे बाळा, पाणी घे. त्यावर सखी म्हणते, हे सगळं? त्यावर मग अर्पिता म्हणते, मिळतील. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला जरूर मिळतील. पण आधी पाणी वगैरे घे, रिलॅक्स हो, शांत हो. त्यानंतर मग सखी पाणी घेते आणि मग ती उठून उभी राहते आणि कबीरला म्हणते, तुला काहीच वाटलं नाही? स्वतःची आई जिवंत असताना मला आई नाही आहे, मी अनाथ आहे असं बोलताना, अरे असं कुठला मुलगा बोलू शकतो रे स्वतःच्या आईबद्दल खोटं? हां म्हणजे अच्छा, हां आता माझ्या लक्षात येते, तू हे खोटं आमच्याशी बोललास कारण तुला वाटलं की जर तू आम्हाला असं सांगितलंस की तू अनाथ आहेस, गरीब आहेस, बिचारा आहेस, तर तुला आमची सगळ्यांची सिंपती मिळेल आणि सिंपती म्हणून तुला आम्ही किर्लोस्कर घरामध्ये राहण्याची परवानगी देऊ, बरोबर ना? म्हणून केलंस ना तू हे सगळं? मला ना खरोखर तुझी कधी कीव येते की खरंच कोणी असं कसं काय वागू शकतं? अरे आपली आई जिवंत असताना कुठला मुलगा असं सांगेल की माझी आई जिवंत नाही आहे? त्याबरोबर अर्पिता म्हणते, नाही, मला मान्य आहे की कबीरने तुझ्यापासून काही गोष्टी लपवल्या असतील. मला माहीत नाही आहे की नेमकं तुमच्या दोघात काय झालं आहे किंवा काय नाही ते, पण कान्हा कधी तुझ्याबरोबर खोटं नाही बोलणार. त्यावर अर्पिता कान्हा बोलल्यावर सखी म्हणते, कान्हा तुझं नाव तर कबीर आहे ना? मग? त्याबरोबर कबीर म्हणतो, आई मला प्रेमाने लहानपणापासून कान्हाच बोलते. आई एका खूप मोठ्या 12-15 वर्षाच्या ट्रॉमामधून गेली आहे माझी. त्याबरोबर सखी म्हणते, काय ट्रॉमा? कसला ट्रॉमा? त्यावर कबीर म्हणतो, त्या विषयावर आपण नंतर बोलू बेबी सरकार. सध्याचा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सरकारने तुमच्या विरोधात रचलेलं हे षडयंत्र, ज्यातून आपण कसं बाहेर पडायचं हे ठरवणं सध्या खूप जास्त गरजेचं आहे. ही सरकार मुद्दाम हे सगळं करते बेबी सरकार, तुम्हाला अडकवण्यासाठी. त्यावर सखी म्हणत असते की हो, ते सगळं मला माहिती आहे आणि त्याचं काय करायचं ते सुद्धा मी माझं बघून घेईन, कळलं ना? मला कुणाच्याही मदतीची गरज नाही आहे. त्याबरोबर अर्पिता म्हणते की सखी अगं हे असं नको बोलूस. कितीही काही असलं तरी तुम्ही दोघंजणं नवरा बायको आहात. तुम्ही दोघंच एकमेकाला मदत केली तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल, कळतं आहे का तुला? त्यावर सखी म्हणते की मला ह्याच्याकडनं कुठलीही मदत नको आहे. त्याबरोबर अर्पिता सखीला सांगते, सखी अगं असं बोलून कसं चालेल? त्यावर सखी म्हणते की या एका महिन्यात इतके सरप्राईजेस मिळालेत ना मला की जितके सरप्राईजेस तर मला माझ्या संपूर्ण आयुष्यातसुद्धा मिळालेले नाही आहेत, खरंच. त्याबरोबर मग आता पुढे सखी म्हणत असते, मला कळतच नाही आहे की हे सगळं नेमकं का होतं आहे माझ्याबरोबर. अर्पिता म्हणते, सखी जरा शांत हो. कबीरसुद्धा सखीला म्हणत असतो, बेबी सरकार ऐका माझं. हे बघा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणारच आहे, तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे, पण इतक्यात नाही, प्लीज थोडीशी कळ काढा. सखी म्हणत असते की मला ना कळ काढायची आहे ना तुझं काही ऐकायचं आहे, समजलं का तुला? त्याबरोबर कबीर म्हणत असतो, बेबी सरकार आहो प्लीज. त्यावर सखी म्हणते, तू नाही, मी प्लीज बोलते तुला, प्लीज मला काही सांगू नकोस. त्यानंतर आता सखी कबीरच्या वडिलांचा फोटो बघते आणि तो फोटो बघून तिला असं वाटतं की हा फोटो मी पाहिला आहे, म्हणजे या व्यक्तीला मी ओळखते. पण सखी आत्ता काहीच बोलत नाही. त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे
तुला एवढंच बोलायचं होतं ना की ही तुझी आई आहे आणि सरकारला आपण मिळून धडा शिकवूया वगैरे. झालं तुझं बोलून, मी निघते. आणि मग सखी तिकडनं चाललेली असते. अर्पिता तिला म्हणते, अगं सखी, आता कुठे चालली आहेस तू? त्यावर सखी म्हणते, घरी. त्यावर अर्पिता म्हणते, सखी अगं असं काय करतेस? हे घर तुझंच आहे, मग तुला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी खूप जास्त रात्र झाली आहे, त्यामुळे तू इथेच थांब. त्यावर मग सखी म्हणते की नाही, नको, मी जाते. मी ह्यालाच माझा नवरा म्हणून स्वीकारलेलं नाही आहे, तर हे घर माझं आहे असं मी कसं बोलू? त्याबरोबर अर्पिता म्हणते, सखी अगं. सखी म्हणते, प्लीज नका थांबवू मला. त्यावेळी मग मात्र अर्पिता म्हणते, बरं ठीक आहे, नाही थांबवत तुला, तू जा, पण त्याआधी माझी एक इच्छा पूर्ण कर. त्याबरोबर सखी म्हणते, इच्छा? त्यावर अर्पिता म्हणते, हो, आलेच मी. आणि अर्पिता तिकडनं जाते. त्याबरोबर मग आता सखीला कळत नसतं की हे सगळं नेमकं काय सुरू आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी राजलक्ष्मी येते. आता कबीरला ती म्हणत असते, ही मुलगी इथे काय करते कान्हा? तू या मुलीला इथे आणलेली आहेस का? कशाला आणली या मुलीला इथे? कुणी आणली? त्याबरोबर त्या ठिकाणी आता लगेचच अर्पिता येते. अर्पिता म्हणते, मा अहो शांत व्हा, सखीला मी आणलं आहे आपल्या घरी. त्याबरोबर आता मा म्हणतात, काय अर्पिता, तू खरंच बघत नाही आहेस का टी व्हीवरती काय बातमी दाखवता येते या मुलीबद्दल? आणि तरीही तू या मुलीला आपल्या घरी आणलं आहेस खरंच? त्याबरोबर मग आता लगेचच अर्पिता म्हणते, मा अहो टी व्हीवर काहीही दाखवतात, पण मला माझ्या सुनेवरती ना पूर्ण विश्वास आहे आणि खात्रीसुद्धा आहे की माझी सून असं काही करणं शक्यच नाही आहे. म्हणून तर मी माझ्या सुनेला घरी आणले. ही आपल्या घरची सून आहे, तुमची नातसून आहे मा, आणि त्यामुळे आपण हिच्यावरती विश्वास ठेवायलाच हवा. सखी असं काहीही करणार नाही, हे मला पूर्ण खात्रीनिशी माहिती आहे. त्याबरोबर मग मात्र आता सखीबद्दल अर्पिताने ही एवढी खात्री दिल्यावर मग मा यांना हे पटत नसतं. तर आता अर्पिता म्हणत असते, सखी, माझी इच्छा होती की मी माझ्या सुनेला प्रेमाने घरात घ्यावं, तिचं हळदी कुंकू करावं, आणि आज तू सुद्धा संध्याकाळच्याच वेळी घरी आलेली आहेस, तर मला तुला हळदी कुंकू द्यायचं आहे. एवढं म्हणून मग अर्पिता सखीला हळदी कुंकू लावते. त्यावेळी आता खरं तर सखीला हे सगळं नको वाटत असतं, पण आता शांतपणे ते करून घेण्यावाचून तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. अर्पिता सखीला हळदी कुंकू लावण्यासाठी बोटं उचलतेच. त्यावेळी लगेचच राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणते, अर्पिता थांब. त्याबरोबर अर्पिता थांबते. मग आता राजलक्ष्मी अर्पिताला म्हणते, अर्पिता, विधवाबाईने कोणालाही हळदी कुंकू देऊ नये एवढी साधी गोष्ट विसरलीस? त्याबरोबर आता विधवाबाईने हळदी कुंकू देऊ नये असं अर्पिताला जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा मग मात्र अर्पिताची बोटं तिथेच थांबतात. त्यावेळी सखी अर्पिताचा हात पकडते आणि स्वतःच्या कपाळावर हळदी कुंकवाची बोटं लावून घेते. त्याबरोबर हे बघून कबीरला छान वाटतं. तर सखी अर्पिताला म्हणत असते, तुम्ही खरंच खूप चांगले आहात मनाने. म्हणजे मी तुम्हाला माझी सासू म्हणून नाही स्वीकारलेलं, पण तरीही एक माणूस म्हणून तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. माझ्यासाठी तुम्ही एवढं बोललात हे बघून खरंच खूप बरं वाटलं. त्याबरोबर आता पुढे ती म्हणते, आणि जे रीतिरिवाज माणसाच्या माणूसपणाला कमी लेखतील ते रीतिरिवाज मी मानतच नाही. माझ्यासाठी भावना महत्त्वाच्या आहेत, रीतिरिवाज नाही. त्यानंतर मग आता अर्पिताच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर सखी पटकन बोलून जाते, रडू नका सासूबाई. त्याबरोबर आता कबीर हा सखीकडे बघतो. तर सखी म्हणते, माफ करा, मी चुकून बोलून गेले. त्यावर आता अर्पिता म्हणते, हेच तर ऐकायचं आहे तुझ्या तोंडून. तर कबीर म्हणतो, बेबी सरकार, जे मनात असतं ना तेच चुकून निघूनही जातं तोंडातून. त्याबरोबर आता इकडे राजलक्ष्मीला हे सगळं पटत नसतं, आवडत नसतं. त्यामुळे राजलक्ष्मी ही तिकडनं ताबडतोब निघून जाते. त्याबरोबर इकडे आता इकडे अर्पिता ही कबीरला म्हणते, कबीर, खरंच मी आज खूप खुश आहे. आणि मग ते दोघं मिठी मारतात एकमेकांना. त्याबरोबर इकडे सखीला प्रश्न पडलेला असतो की हे आहेत तरी कोण, मी यांना कुठेतरी पाहिलं आहे. त्यावेळी मग आता राजलक्ष्मी तिला सांगते, तो माझा मुलगा आहे देवदत्त किर्लोस्कर.
सखी विचारते की ते कुठे असतात. त्यावर ती म्हणते की त्याच्याशी तुझं घेणं देणं नाही आहे. मग सखी तिकडनं निघूनच जाते. तर आता इकडे मनस्विनी सगळे चॅनल स्क्रोल करत असते. तिला बघायचं असतं की सखीची बातमी कुठल्या चॅनलवरती सुरू आहे, पण सखीची बातमी कुठल्याही टी व्ही चॅनलला सुरूच नसते. मग आता मनस्विनी विचार करते हे कसं शक्य आहे. त्याबरोबर मग लगेचच आता ती जी तिची आई असते ती म्हणत असते, अगं हे असं कसं गं झालं मनस्विनी. अगं प्रत्येक चॅनलला सकाळपर्यंत तर सखीचीच बातमी येत होती आणि एकाएकी सगळ्या चॅनलवरनं बातमी कशी गायब झाली. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, ओ डॅम, तेच तर मलाही कळत नाही आहे ना. इतक्यात तिकडे लगेचच गौतम काका येतो आणि गौतम काका म्हणत असतो की बातमी गायब झाली नाही आहे, बातमी गायब केली आहे. त्याबरोबर मनस्विनी म्हणते काय. त्याबरोबर गौतम काका म्हणतो, हो, बातमी गायब केली आहे आणि बातमी कबीरने गायब केली आहे, कबीरने. समजलं. त्याबरोबर हे ऐकून तर मनस्विनीला आणखीनच जास्त राग येतो. त्याबरोबर मग गौतम काका म्हणतो, तू कितीही सखीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तरी कबीर तिची ढाल बनून कायमच तिच्या बाजूने उभा असणार आहे. समजलं. त्याबरोबर मग मात्र मनस्विनीचा नाईलाज होतो आणि मनस्विनी गप्प बसते. त्याबरोबर मग आता गौतम काका म्हणतो, तू सखीचं काहीही वाकडं करू शकणार नाही आहेस, उलट कायमच सखीच तुझ्यावर भारी पडणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, ठीक आहे, आजचा दिवस त्यांचा होता, पण बघूया ना उद्या माझ्यापासून ती कशी वाचते ते. त्याबरोबर गौतम काका म्हटलं ना मी की तू काहीही केलंस तरीही कबीर कायम सखीच्या बरोबर असणार आहे म्हणून. त्यामुळे सखीला काहीही होणं शक्यच नाही आहे. आणि मग आता गौतम काका तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता नंदा मावशी म्हणू लागते, उगाचच तू या गौतमला असं मोकाट सोडलेलं आहेस. बघतीयस नवं कसा चुरू बोलतोय तो तुझ्यासमोर. त्यालासुद्धा ना तू काहीतरी शिक्षा द्यायला हवी होतीस. त्या परशू आणि मीनाक्षीचा कसा नोकर केला आहेस तसाच नोकर ह्याला पण बनवायला पाहिजे होतंस, म्हणजे याचं एवढं तुझ्यासमोर तोंड तरी चाललं नसतं गं. त्याबरोबर आता मनस्विनी चिडते आणि मनस्विनी म्हणत असते, होणार गौतमला सुद्धा शिक्षा होणार, पण सध्या मला आता त्या सखीला सोडायचं नाही आहे. आज त्या कबीरने वाचवलं आहे ना तिला या सगळ्यातून, पण उद्याचा दिवस माझा असेल. मी सुद्धा बघतेच ना उद्या तो कबीर त्या सखीला माझ्या तावडीतून कसं वाचवतोय ते. उद्या कळेल त्यांना की ही मनस्विनी नेमकी काय चीज आहे ते. त्यानंतर मग आता मनस्विनी ठरवते की आता सखीला आपण सोडायचं नाही. त्यानंतर मग आता इकडे मनस्विनी एक जबरदस्त षडयंत्र रचते. तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूला सुरमई विकणारी मावशी आलेली असते. आता ती म्हणत असते, अगो घे सुरमई घे, गो बांगडा तरी बघ कसा ताजा हाय तो. हां गो 2500 रुपयाची जोड हाय, तुला 1200ला देत आहे. त्याबरोबर मग जानू म्हणते, बापरे 2500 रुपयांची मच्छी 1200ला, नको सुरमई नको, काहीतरी वेगळं घेऊया. व्यवस्थित तर आहे ना, खराब वगैरे तर नाही आहे ना. त्यावरती मावशी म्हणते, गो पोरी खराब कशाक देईन, खराब नाही गो, खराब नाही, घे गो घे, चांगली सुरमई असा. त्याबरोबर मग ती म्हणते, बरं ठीक आहे, मी सुरमईच घेते, मी येतेच ताट घेऊन. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मावशी आणि जानू म्हणतात की नको सखी. त्यावर मावशी म्हणतात, ए बाई आम्हाला सुरमई नकोच गं, एक काम कर बांगडे दाखव तू. त्याबरोबर ती म्हणते, घे मावशी असं काय करतोस, घे सुरमई घे ग, बघ कशी ताजी हाय, एकदम सुंदर दिसता का नाही पार्लरमधनं आल्यागत, बघ घे. त्याबरोबर मग आता लगेचच सखी म्हणते, बरं ठीक आहे, मी घेते सुरमई, चांगली आहे ना पण. त्यावर ती म्हणते, हो. मग सखी जाऊन मस्तपैकी सुरमई घेते. आता ती म्हणते, काकू मला जरा तुम्हीच साफ करून द्याल का, कापून द्या व्यवस्थित. त्यावर त्या म्हणतात की नाही नको, मी नाही देणार गो, माझं गिराईक माझी वाट बघतं, तू घे तुझ्या हिशेबाने. मग सखी म्हणते, बरं ठीक आहे. आणि मग घरात आल्यावर आता इकडे मावशी तिला म्हणतात, सखी तुला मदत लागेल ना माझी, मी तुला सुरमई साफ करून देते, मग तुला काही करायचं आहे ते तू कर. त्यावर सखी म्हणते की नाही आज सगळं मीच करणार आहे, मी मस्त सुरमई साफ करून कालवण बनवते. त्यावर मग जानू म्हणते, आज करू दे तिला मावशी, आज तिची सुट्टी आहे, आज तिला करू दे तिच्या हिशोबाने. आता सखी सुरमई साफ करायला घेणारच असते तोपर्यंत त्या ठिकाणी पोलीस पोहोचतात आणि पोलीस आता तिकडे येऊन सखीला म्हणत असतात, सखी कामं तुम्हीच आहात ना,
त्यावर सखी म्हणते हो मीच आहे, काय झालं आहे? त्यावर मग ते सांगतात की आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची, तुमच्या घरात ड्रग्स आहेत असं आम्हाला समजलेलं आहे. त्यानंतर घराची झडती घेतली जाते, सगळे आदळआपट होते, तोडफोड होते आणि घरामध्ये ड्रग्स सापडतात. मग पोलीस म्हणतात आम्ही हेच शोधत होतो, यू आर अंडर अरेस्ट मिस्टर सखी कामत, आणि सखीला अरेस्ट केली जाते. सगळे चाळकरी तिथे आलेले असतात. नको नको सखीला नका नेऊ असं सगळे म्हणत असतात, पण कोणी ऐकायला तयार नसतं. कबीरसुद्धा सखीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, पण पोलीस सखीला गाडीत बसवून घेऊन जातात. त्यानंतर मनस्विनीचा कबीरला फोन येतो आणि मनस्विनी कबीरला म्हणत असते कसा वाटला माझा डाव, आता बघूया कोण वाचतंय कोण जिंकतंय, मनस्विनी की सन्हा. त्याबरोबर कबीरला राग येतो मनस्विनीचा. तर मनस्विनी मात्र मोठ्या इगोमध्ये, मोठ्या तोऱ्यात हे सगळं बोलत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.